नमस्कार. वैशालीज किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे थोडी झणझणीत थोडी चटपटीत अशी कोबीची भाजी. त्यासाठी मी सगळ्यात आधी 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या, थोडासा चिंचेचा तुकडा, 8 ते 10 काजू आणि 2 चमचे पांढरे तीळ असं मी गरम पाण्यात भिजत टाकलेलं आहे. इथे कोबी घेतलेला आहे मी कापून. कोबीचा वरचाच भाग कापून घ्यायचा आहे आणि तो वाफवून घ्यायचा आहे. इथे देठ नको आपल्याला. ड्राय स्पाइसेसमध्ये 1 चमचा सोप, 2 चमचे धने, 1 चमचा काळी मिरी, जिरं 1 चमचा, तमालपत्र 1 ते 2, मोहरी 1 चमचा आणि दालचिनीचा तुकडा, 8 ते 10 लसण पाकळ्या हा मी परतून घेतलेले आहे. कोबी स्मॅश करून किंवा मिक्सरमधून फिरवून घेतली आहे. त्या कोबीच्या पेस्टमध्ये 2 चमचे बेसन. बेसन जास्त नको. बेसन जर जास्त घेतलं तर ते पीठ कडक होईल आणि त्याचे गोळे पण कडक होतील. म्हणून पीठ 2 चमचे घ्यायचं बेसन पीठ. थोडंसं लाल तिखट, हळद पावडर आणि धने पावडर हे सगळं मिक्स करून त्याचे गोल गोळे बनवायचे आणि ते गोळेसुद्धा आपल्याला इथे वाफवून घ्यायचे आहेत. गोळे वाफवून झाले की जो मसाला आपण भिजत टाकलेला होता आणि जो भाजून घेतलेला आहे तो मिक्सरला चांगला बारीक फिरवून घ्यायचा आहे. हे वाटण एका कढईत तेल गरम करून हे वाटण चांगलं परतून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तेल सुटलं की त्यात थोडंसं हळद आणि मीठ व गरम पाणी टाकून थोडी उकळी येऊ द्यायची आणि त्यात ते बॉल टाकून भाजी शिजवून घ्यायची. थोडंसं गोड चवीपुरतं आपण गोड घातलेला आहे त्यानेच त्याला चटपटीतपणा येतो. अशी गोड आंबट आणि थोडीशी मसालेदार कोबीची भाजी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.